श्री हरिकृष्ण हाईट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिकच्या पंचवटीमध्ये पाईपलाईनचं काम सुरू केलं असता केवळ शनिवारचा पाणी पुरवठा न येणार नाही अशा सूचना देऊन नागरिकांनी तयारी केली. मात्र आज 3 दिवस झालं तरी पंचवटीतील अनेक परिसरांमध्ये पिण्याचं पाणी नाही. त्यामध्ये प्रभाग 3 देखील असल्यानं श्री कृष्णानगर, टकलेनगर, हिरावाडी काही परिसर, जुना आडगाव नाका, तपोवन, निलगिरी बाग, नवीन आडगाव नाका अशा पंचवटीतील अनेक भागात अचानक पाणी टंचाई झाल्यानं नागरिक संतप्त झाले. गेल्या 3 दिवसापासून परिसरात पाणी नाही. लोकप्रतिनिधींना फोन खणखणत उत्तर देणं मुश्किल झालं, तर काही अधिकारी मात्र फोन स्विच ऑफ करून बसले. याविषयी वरिष्ठ पातळीवर विचारणा केली असता त्यांनी पाईपलाईनमध्ये एअर ऍक्टिव्हिटीज अडकल्यानं थोडा उशीर लागण्याची शक्यता सांगितली. त्यामुळे रात्री उशिरा किंवा सकाळी पाणी येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जर अधिकाऱ्यांना माहिती होतं 3 दिवस पाणी येणार नाही, पाईपलाईनमध्ये अडचण आहे, तर त्यांनी तशा सूचना देऊन टँकरची व्यवस्था करायला हवी. एकीकडे गोदावरीला मोठा पूर आणि पंचवटीकरांच्या घरात प्यायला व वापरायला पाणी नसल्यानं पंचवटीकर संतप्त झाले. आज मंगळवारच्या सायंकाळपर्यंत पाणी आलं न आल्यानं पंचवटीकर संतप्त झाले. उद्या बुधवारपर्यंत पाणी न आल्यास पंचवटीकर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याची शक्यता आहे. प्रथमच अशा पद्धतीचा त्रास या अधिकाऱ्यांनी कोणती सूचना न देता केल्यानं संताप व्यक्त केला जातोय. नागरिकांना अचानक समस्यांना सामोरं जावं लागलं. संपूर्ण पंचवटीकरता केवळ 2च पाण्याचे टँकर आहेत, त्याकरता देखील भली मोठी रांग लागलेली दिसून येते.